नमस्कार. डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमचं खूप स्वागत करते. सून आणि मान्सून दोन्हीचंही असं झालं ना की यायची वाट बघायची आणि आलं की कंटाळा येतो. हा मान्सूनचा पाऊस अखंड पडतोय. तुमच्याकडे आहे का? नक्की कमेंट करा. एकदम वेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याची पानं चांगली मस्त परतून घ्यायची आणि त्यापासून खमंग असा हा पदार्थ की जो तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत तूप घालून किंवा तेल घालून खाऊ शकता आणि महिनाभर टिकणारा हा पदार्थ आहे. काय आहे? चला सुरुवातच करूयात ना. खमंग अशी ही कढीपत्त्याची चटणी आत्तापर्यंत तुम्ही कधीही केली नसेल. या पद्धतीनं नक्की करून पहा. तर आपल्याला काय करायचं आहे, ओली कढीपत्त्याची पानं जी असतात, आता पावसाळ्यात तर मस्त कढीपत्त्याची पानं म्हणजे बहरलेली असतात, तर ती पानं घ्यायची, धुवायची, कोरडी करायची म्हणजे पुसायची फक्त आणि गरम कढईमध्ये परतून घ्यायची. एवढा वेळ परतायची आणि हां, बारीक गॅसवर हां. मग ती एवढा वेळ परतायची की हे असं हातावर घेतल्यानंतर त्याचा चुरा झाला पाहिजे, म्हणजे ही पानं कुरकुरीत होतात. आता ही कुरकुरीत झालेली पानं एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊयात. ही अगदी वेगळ्या प्रकारची कढीपत्त्याची चटणी आहे. ही 1 महिनाभर तरी ना आरामात टिकते आणि पावसाळ्यात खायला छान लागते. मुलं किंवा मोठे कोणीही झालं ना तरी कढीपत्ता ताटातनं किंवा आमटीतून लगेच बाहेर काढून टाकतात आणि हा बहुगुणी कढीपत्ता पोटात जावा म्हणून ही खरं तर ट्रिक. तर आता ही पानं परतल्यानंतर आपण 2 मोठे चमचे पांढरे तीळ परतून घेतलेत आणि त्यानंतर 2 मोठे चमचे डाळं, फुटाणं म्हणजे फुटाण्याचं डाळं जे आपण चिवड्याला वापरतो ना, ते पण परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ओबडधोबड तुकडे केलेलं खोबरं आणि जिरे म्हणजे अर्धी वाटी जवळजवळ खोबरं आणि 2 ते 3 चमचे जिरे असं दोन्ही एकत्र केलं होतं आणि मिक्सरला फिरवून घेतलं. ते पण कढईमध्ये गरम करून घेतलं आणि हे सगळं साहित्य कढईमध्ये ठेवलं गार होण्यासाठी आणि आता गॅस बंद करायचा. म्हणजे मग कढई गार होते आणि त्या कढईच्या उष्णतेसोबतच हे सगळं साहित्य पण कुरकुरीत होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि लाल तिखट घाला किंवा हिरवी मिरची. पण हिरवी मिरची घातली तर ही चटणी जास्ती दिवस टिकत नाही, म्हणून मग लाल तिखट घालायचं. ही चटणी ना तुम्ही ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता आणि मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. 1 पोळी खाणारे ना नक्की 2 पोळ्या खातील एवढी भन्नाट होते. तर चला मिक्सरवरती बारीक करून आपली ही चटणी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. ही वेगळ्या प्रकारची चटणी नक्की करा आणि हो, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. आत्तापर्यंत बऱ्याच चटण्या तुम्ही केल्या असतील किंवा बऱ्याच प्रकारे केल्या असतील, पण ही कढीपत्त्याची चटणी पावसाळ्याच्या दिवसातच खमंग लागते आणि यामध्ये लसूण वापरत नाही किंवा हिरवी मिरची वापरत नाही, त्यामुळं ती टिकते पण आणि चवीला पण छान होते. तर ही चटणी मी तर आज चपातीसोबत खाल्ली. तुम्ही अगदी गरम गरम भातावरती ही चटणी घालून त्याच्यावरती तूप घालूनसुद्धा खाऊ शकता आणि ही पूर्ण रेसिपी माझी आहे. म्हणजे ही कुठंही बघितलेली किंवा कुणीही सांगितलेली नाही आहे. मी माझ्या पद्धतीनं तयार करायचा प्रयत्न केला. दरवेळी मी काय करते तर प्रयोग करत असते की यात हे घालून बघितलं तर कसं होईल, या चटणीमध्ये मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घातलं तर कसं होईल किंवा तिखटच नाही घातलं तर चव कशी येईल. कढीपत्त्याची चटणी पारंपरिक पद्धतीनं करण्यापेक्षा हे सगळं साहित्य वापरून केली तर कशी होईल. तुम्ही पण हे प्रयोग करत असाल ना?